गुड मॉर्निंग मंडळी. स्कूलच्या 6 डेचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. किती छान आम्ही रेडी झालो आहे बघा. आणि गॉगल हा मॅन्डेटरी आहे बरं का, कुठेही जा गॉगल पाहिजेच. डुग्गूच्या ब्रेकफास्टला आज मी चॉकलेट सँडविच बनवलं होतं. खूप सिम्पल रेसिपी आहे. ब्रेड भाजून घेतला होता तुपामध्ये, वरून चीज खिसलं आणि चॉकलेट सिरप हार्शीजचे यूज केलं. इतकं सुंदर आणि इतकं त्याला आवडलं ना, काय सांगू. प्रार्थना पण जाताना मॅन्डेटरी आहे बाहेर जाताना. त्यानंतर टिफिनमध्ये स्नॅक्सच देते, फ्रूट्स देते शक्यतो. बनाना दिला होता आणि हे बनाना कॅरी केस मी रविवार पेठमधून घेतलं होतं, म्हणजे मी हॉस्टेलला असताना घेतलेलं. त्यानंतर मम्मा पण आजकाल मम्माला पण फ्लॉन्ट करायचा चान्स मिळतोय. मम्माला पण छान छान कपडे तिचे जे वॉर्डरोबमध्ये तसेच ठेवले होते ते घालायचा आता परत एकदा चान्स मिळतोय. रोज काहीतरी नवीन छान घालायचं, आवरून जायचं मुलाबरोबर. डुग्गूला स्विमिंग क्लासला घालायचं होतं, त्यामुळे आम्ही जवळच एक स्विमिंग पूल बघायला गेलो. मस्त प्रिमायसेस होतं आणि आम्ही डिसाईड केलं की डुग्गूला एनरोल करायचं. त्याला आधी विचारलं, तुला आवडतं आहे का, तुला स्विमिंग करायचं आहे का, कारण डुग्गूचं एज बसत नाही. बेबी पूलला सुद्धा 4 इयर्स कंप्लीट लागतं. सो त्याला विचारलं होतं. स्कूलमधून डिरेक्टली बेबी पूल बघायला गेलो होतो, कारण घरी गेल्यानंतर वेळ नाही मिळत त्याच्यामुळे. त्यानंतर दुपारचं जेवणामध्ये मी त्याला वाटाणा बटाट्याची भाजी, मिक्स नट्स घालून केलेली चपाती, दही आणि बीटरूट आहे हे तुपामध्ये थोडंसं शिजवून घेतलेलं आहे आणि हे सगळं दिलं होतं. तो तितूकडे गेला होता, त्याने तिकडेच त्याचं जेवण केलं. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी त्याला तीच भाजी दिली होती दुपारची, जी शिल्लक राहिली होती ती. भात केला होता त्याच्यावरती तूप घालून, कारण खूप गडबड होती मला त्या दिवशी. संध्याकाळी ब्राउनीची ट्रीटमेंट चालू होती. 4 डेजचा कोर्स करायचा होता, त्यामुळे तिला घेऊन लगेच गेले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.